पहा आता डायमेन्शनल अनालिसिसचे आपण युजेस पाहत होतो, बरोबर. डायमेन्शनल अनालिसिसचे युजेस पाहत होतो. त्यात फर्स्ट यूज काय होता, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे की नाही हे चेक करणं म्हणजे काय, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. त्यानंतर टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. एक दोन क्वांटिटीज किंवा तीन क्वांटिटीज अशा असतील ज्या एकमेकांना रिलेटेड आहेत, त्यांचा रिलेशन फाइंड करणं, त्यांचा फॉर्म्युला फाइंड करणं म्हणजे सेकंड यूज पाहिला, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आणि थर्ड यूज टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर्स, टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. दोन डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये असतील ते. सिस्टम ऑफ युनिट्स किती प्रकारचे आहेत आपल्या, 4. कोणकोणते आहेत ते, एमकेएस, एफपीएस, सीजीएस आणि एसआय अशा सिस्टम ऑफ युनिट्स आहे. तर त्या सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये जर असा कुठली तरी क्वांटिटी आहे, सपोज न्यूटन आहे, 1 न्यूटन आहे, तर त्याचं जी सीजीएस मध्ये युनिट आहे ते आहे डाईन. मग यांचं जे कन्व्हर्जन फॅक्टर आहे कितीने मल्टिप्लाय करायचं की 1 न्यूटनचं डाईन होईल. ठीक आहे, जसं 1 मीटरचं 10⁻² केल्यानंतर सेंटीमीटर बनतं, तसाच 1 न्यूटनचं किती याने डाईन होईल हे आपल्याला शोधायचं. रिलेटेड काही क्वांटिटीज आहेत ज्या सेम फिजिकल क्वांटिटीज पण दोन डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये, सेम क्वांटिटीज पण दोन डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये. आता हे न्यूटन आणि डाईन कोणाचं युनिट आहे, सेम फिजिकल क्वांटिटी येते, कोणती, फोर्स. दोन्ही कोणाचे युनिट आहेत, फोर्सचे युनिट आहेत. पण फक्त कोणत्या सिस्टम मध्ये, हे एमकेएस सिस्टम मध्ये आणि हे एसआय सिस्टम मध्ये आणि हे सीजीएस सिस्टम मध्ये. दोन डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स आहेत पण फिजिकल क्वांटिटी एकच आहे. एकच फिजिकल क्वांटिटी, त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड करायचा आहे दोन डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये. समजलंय. तर आता हेच एक्झाम्पल घेऊ आपण. जर 1 न्यूटनचं कन्व्हर्जन करायचं आहे तुम्हाला डाईन मध्ये, ठीक आहे, 1 न्यूटनचं कन्व्हर्जन करायचं आहे डाईन मध्ये. जर आता कन्सिडर करा की 1 न्यूटन जो आहे तो आहे एक्स डाईन. 1 न्यूटन किती आहे, एक्स डाईन. ठीक आहे, न्यूटनचं जर याच्या डायमेन्शन्स लिहायचे झाले तर काय लिहू शकता, L1 M1 T-2. L1 M1 T-2 हे डायमेन्शन्स येतात त्याचे. ठीक आहे, समजलं. याचे डायमेन्शन्स काय, फोर्सचे L1 M1 T-2. आता हे जर असेल, हे आता एसआय सिस्टीम मध्ये ना, बरोबर. मग याला काय लिहूयात, L1 M1 T1 म्हणजे हे एका सिस्टीम मध्ये, बरोबर, पहिल्या सिस्टीम मध्ये. म्हणून जर सपोज त्याला काय म्हटलं, L1 M1 T1 असे म्हणतो. ठीक आहे, इज इक्वल टू एक्स टाइम्स डायमेन्शन्स तर सेम राहणार आहेत, L1 M1 T-2 डायमेन्शन सेम राहणार आहेत, पण दुसऱ्या सिस्टीम मध्ये म्हणून याला म्हणूयात सगळ्यांना 2 बेसला 2 म्हणूयात. ठीक आहे, समजलंय, नक्की समजलंय. तर हा एक्स तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर एक्स इज इक्वल टू काय, मग एक्स जर बाजूला घेतला तर एक्स इज इक्वल टू काय, हे डिवायडेड बाय हे, बरोबर. ही टर्म इकडे कशात आहे, मल्टिप्लिकेशनला, इकडे आल्यावर काय, डिव्हिजन. म्हणजेच काय राहील, L1⁻1 M1⁻1 T1⁻2 आणि डिवाइड बाय काय, L2⁻1 M2⁻1 आणि T, बरोबर आहे, बरोबर आहे. तर जी वरची सिस्टीम आहे ती कोणती सिस्टीम आहे बाळांनो, ही आहे एसआय सिस्टीम. वरची जी सिस्टीम आहे ती कोणती आहे, एसआय सिस्टीम आहे. ही आहे एसआय सिस्टीम आणि ही आहे सीजीएस सिस्टीम. ठीक आहे, मग L1 M1 आणि T1 तिन्ही सेपरेट करून घेऊ. म्हणजे काय राहील, L1/L2 आणि दोघांची ही पॉवर सेम आहे, ती किती आहे, 1. ठीक आहे, तसंच M1/M2 सेपरेट केलं, दोघांची ही पॉवर किती आहे, 1. T1/T2 दोघांची ही पॉवर किती आहे, -2. आता पहिले L1 जे आहे ते कशात आहे, एसआय सिस्टीम मध्ये. याचा अर्थ लेंथचं युनिट काय असेल एसआय सिस्टीम मध्ये, मीटर, बरोबर. सीच्या सिस्टीम मध्ये काय असेल, सेंटीमीटर, बरोबर. रेस टू काय, 1. एसआय सिस्टीम मध्ये मास काय असतं, kg/ग्राम रेस टू 1. एसआय सिस्टीम मध्ये दोन्ही पण काय असतात, सेकंड आणि सेकंड असतात, रेस टू -. समजले. आता हे जे मीटर आहे ते आपण कसं कन्वर्ट करू, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू, कारण सेंटीमीटर आणि सेंटीमीटर मध्ये काय होईल, कॅन्सल होतं. ठीक आहे, तर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू. आता इथे सेंटीमीटर मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय होईल पहा बरं. जर मीटरचं सेंटीमीटर केलं तर काय होतं, 10⁻² राहतं, बरोबर. 10⁻² सेंटीमीटर आपण 1 सेंटीमीटर, बरोबर. रेस टू काय, 1. इथे काय राहील, केजी आहे ना. ठीक आहे, 10⁻³ ग्राम अपॉन 1 ग्राम रेस टू
1 आणि सेकंडचा राहणार आणि रेस टू काय तो -2 हे मिळणार तुम्हाला x. समजलंय. आता युनिट्स जातील, ठीक आहे, सेम युनिट्स आहेत ते जातील. मग इथे काय राहणार 10⁻² राहणार आणि इथे काय राहणार 10⁻3. बरोबर. इथे काय राहणार 10⁻3 आणि इथं कॅन्सल आउट होऊन काहीच नाही राहणार 1⁻−2 होणार. समजलं की म्हणजे याला काय लिहू शकतो 10⁻5 म्हणजे x जे आहे ते किती मिळालं 10⁻5. याचाच अर्थ 1 न्यूटन इज इक्वल टू किती असतो 10⁻5 डाइन. 1 न्यूटन किती असतो 10⁻5 डाइन. समजलंय. हे कन्वर्जन आलं 1 न्यूटनचं डाइन मध्ये. न्यूटन जी आहे ती कोणती सिस्टीम आहे SI सिस्टीम आहे आणि ती कोणती आहे डाइन कोणती आहे CGS सिस्टीम. समजलंय. नंतर लिहाल का नंतर लिहा, ठीक आहे. आता हेच जर जूल आणि अर्ग मध्ये करायचंय म्हणजे कसं की नंतर व्हिडिओ मध्ये पाहून लिहून घ्या, नंतर लिहा, ठीक. आपण कंटिन्यू करू. 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग असेल, ठीक आहे. अर्ग ही कोणती सिस्टीम आहे, ही CGS सिस्टीम आहे आणि ही जी आहे जूल जी आहे ती SI सिस्टीम मध्ये. कोणाची युनिट आहे, जूल इज युनिट ऑफ वर्क और कुठल्याही फॉर्मची एनर्जी. वर्क और कुठल्याही फॉर्मची एनर्जी. मग 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग येतं हे आपल्याला फाइंड करायचंय. सगळी सिस्टीम सगळं हे सेम राहील, फक्त काय बदलणार डायमेन्शन्स बदलणार. बरोबर का. फक्त काय बदलणार डायमेन्शन्स बदलतील. आता सगळे सिस्टीम सेम राहणार आहे जसं आता आपण केलं, सगळ्याचं सगळं तसंच राहील. काय बदलतील फक्त डायमेन्शन्स बदलतील. पाहू परत एकदा प्रोसेस पाहू काय करायचे. आता जूल, ठीक आहे. युनिट डायमेन्शन्स काय येतात L2 M1 T-2, ठीक आहे. आणि हे SI मध्ये म्हणून 1 1 1 करूयात, ठीक आहे. इज इक्वल टू x टाइम्स L2 M1 T-2 आणि CGS मध्ये आहेत म्हणून बेसला 2 लिहिला. x इज इक्वल टू काय मग x कॅन बी रिटन ॲज L1 असं लिहू का डायरेक्ट L1/L2 चालेल का. L1/L2 लिहिलं डायरेक्ट L1/L2 लिहूयात आणि रेस टू काय 2, ठीक आहे. M1/M2 रेस टू 1 आणि T1/T2 रेस टू -2, ठीक आहे. हे कशात आहे वरचं SI मध्ये, ठीक आहे. तर याला काय लिहू शकतो मग मीटर/सेंटीमीटर रेस टू 2 kg/ग्राम रेस टू 1 आणि सेकंड/सेकंड रेस टू -2 झालं. मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन काय 10⁻2 सेंटीमीटर अपॉन 1 सेंटीमीटर रेस टू 2 10⁻3 ग्राम अपॉन 1 ग्राम रेस टू 1 आणि सेकंड/सेकंड रेस टू -2. सेंटीमीटर गेला, राहील काय 10⁻2 आणि त्याचा पण स्क्वेअर म्हणजे काय 10⁻4, ठीक आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन आणि इंटू 10⁻3 बरोबर म्हणजे काय आलं ते 10⁻7 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 10⁻7. x इज इक्वल टू 10⁻7 म्हणजे काय लिहू शकतो 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. SI चं CGS मध्ये कन्वर्जन केलं. 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. समजलंय नक्की, ठीक. नंतर लिहून घ्या. आता पहा नेक्स्ट ह्याच्यात तुम्हाला लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस दिले. आता डायमेन्शनल अनालिसिस आपण 3 गोष्टींसाठी यूज केलं. फर्स्ट कशासाठी यूज केलं बरं, फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे की नाही चेक करण्यासाठी, ठीक आहे. टू चेक द करेक्टनेस चेक करण्यासाठी चेक केलं. करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन साठी केलं, पहिल्यांदा यूज केलं ते, ठीक आहे. त्यानंतर काय कशासाठी यूज केलं टू चेक द करेक्टनेस साठी केलं. नंतर कशासाठी केलं रिलेशन फाइंड करण्यासाठी. रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. काही फिजिकल क्वांटिटी असेल त्यांच्यातलं काहीतरी रिलेशन फाइंड करण्यासाठी आपण यूज केलं रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. आणि थर्ड जो यूज केला तो कशात कन्वर्जन फॅक्टर म्हणून. कन्वर्जन फॅक्टर काय येईल तो फॅक्टर शोधण्यासाठी केलं, ठीक आहे. असे 3 यूज आपण पाहिले. पण ह्या डायमेन्शनल अनालिसिसचे काही लिमिटेशन्स आहेत की डिसएडव्हान्टेजेस म्हणतो ना डिमेरिट्स. तर काही लिमिटेशन्स आहेत की इथं आपण डायमेन्शनल अनालिसिस यूज करू शकत नाही. ते लिमिटेशन्स काय आहेत. फर्स्ट लिमिटेशन पहा, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. एखादा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असेल, आतापर्यंत आपण काय कन्सिडर करत आलो तुम्हाला जर आठवत असेल तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह केला आपण, टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. किंवा मग कायनेटिक एनर्जीचा तुम्ही फॉर्म्युला डिराईव्ह केला का. कायनेटिक एनर्जी हाफ mv² केला ना. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला केला, टाइम पिरियडचा केला. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय होता बरं 2π√L/g असा होता फॉर्म्युला होता, ठीक आहे. आपल्याला हा 2π जो होता तो
2π आपल्याला डायमेन्शनली मिळाला का? नाही. तो जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट कशावरून मिळाला आपल्याला? एक्सपेरिमेंट थ्रूच मिळाला. ठीक आहे, एक्सपेरिमेंट केल्यानंतरच त्याची व्हॅल्यू कळाली, नाही तर कळाली नाही. म्हणजे डायमेन्शनचं एक लिमिटेशन होतं की हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपल्याला कसा मिळेल? एक्सपेरिमेंटलीच मिळणार, डायमेन्शन थ्रू त्याला काढू शकत नाही. समजलंय का? पहिलं काय, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, हा जो आहे त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार? एक्सपेरिमेंटली मिळणार. पुढे, डायमेन्शनल अनालिसिस कॅनॉट बी यूज टू डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स. ठीक आहे, म्हणजे डायमेन्शन्स आपण कुठे कुठे वापरू शकत नाही? ट्रिग्नोमेट्री आल्यावर वापरू शकत नाही, लॉग आल्यावर वापरू शकत नाही, एक्सपोनेन्शियल आल्यावर वापरू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजे ई आला तर वापरू नाही शकणार, असे काही फंक्शन आले तर नाही वापरू शकणार. ठीक आहे, का? कारण यांचे डायमेन्शन्स आपण लेंथ मास टाइम मध्ये लिहू शकतो का? नाही. जे हे इथे लिमिटेशन येतं की ज्यावेळी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येतील, लॉगरिथम्स येतील, त्यावेळी आपण डायमेन्शनल अनालिसिस यूज करू शकत नाही. त्यानंतर, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. त्याचं एक्झाम्पल पहा, एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो आहे, म्हणजेच आता जो 2π आपला, ठीक आहे, तो डायमेन्शनलेस आहे, त्याला डायमेन्शन नाहीये. ठीक आहे, तो डायमेन्शनलेस असल्यामुळे काय झालं, याचे आणि याचे डायमेन्शन आपल्याला मॅच करता आले. बरोबर. पण जर ही क्वांटिटी, ही जी हा जो तुमचा कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट डायमेन्शनलेस नसेल तर आपल्याला ही मेथड यूज करू शकणार नाही. जसं की फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फॉर्म्युला काय? G(m1m2/r²). आपण याला म्हणतो काय? हा कॉन्स्टंट आहे, पण हा जो कॉन्स्टंट आहे तो डायमेन्शनलेस नाही. तो डायमेन्शनलेस नसल्यामुळे या कॉन्स्टंट आधी आपल्याला शोधावा लागतो. ठीक आहे, म्हणजे याचे डायमेन्शन सुद्धा याला अफेक्ट करतात. फोर्सचे डायमेन्शन काय आहेत बरं? L1, M1, T-2. आणि ह्या दोघांचे जर डायमेन्शन पाहिले ना, काय येतील पहा बरं? मास आहे ना, मास इंटू मास, म्हणजेच काय आला? LMT जर लिहायचं झालं, इथे टाइम येतो कुठं? नाही येतं ना, मास येतं, मास 2 टाइम्स आहे म्हणल्यानंतर M2, आणि इथं काय रेडियस आहे म्हणजे -2 आलं, आणि हे काय आलं? 0. हे याला मॅच होत आहेत का? नाही मॅच होत. का नाही मॅच होत आहे? कारण हा जो G ची व्हॅल्यू आहे, हा जी आहे ना डायमेन्शनलेस नाही, त्याला काहीतरी डायमेन्शन आहे. ज्यावेळी त्याच्या डायमेन्शन इथे टाकाल ना तुम्ही, ठीक आहे, तर ज्यावेळी याच्या डायमेन्शन टाकाल ना त्यावेळी ते फोर्सला इक्वल येते. इथे आपण कन्सिडर करून चाललोय की 2π चे डायमेन्शन्स काय? डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणजे, ठीक आहे, ते आहेच, कारण हा कॉन्स्टंट आहे. 2 आणि π दोन्ही काय कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ही डायमेन्शनलेस क्वांटिटी येते. पण जर तुमचा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ही डायमेन्शनलेस नसेल तर ही मेथड यूज नाही करता येणार आपल्याला. मग इथं तुम्हाला असं नाही म्हणता येणार की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻⁴ आणि r⁻⁵, असं नाही यूज करता येणार. का? कारण इथे मध्ये काय येतो? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी येतो G, जो काय त्याला डायमेन्शन्स आहेत, तो डायमेन्शनलेस नाही. डायमेन्शनलेस नाही, समजले? त्याला डायमेन्शन्स आहेत, त्याच्यामुळं हे आपल्याला रिलेशन लावता येत नाही. आणि लास्ट, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ सेम डायमेन्शन. मग न्यूटन्स इक्वेशन आठवतायत? न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन आठवतायत? न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन जर पाहिले तर त्यातलं जे लास्ट एक्सप्रेशन होतं, किंवा फर्स्टच घ्या किंवा सेकंड पण, ठीक आहे, पण लास्ट घ्या, तुमच्या मनावर, तुम्ही सांगा कोणतं घ्यायचं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. सेकंड घ्या. सेकंड काय? v² = u² + 2s. आता जर मी हे इक्वेशन पूर्ण लिहिलं, मी एवढं लिहिलं फक्त v² = u², इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट येतं ना? हे येतं ना करेक्ट, बरोबर? आणि जरी असं लिहिलं v² = 2as तरी पण डायमेन्शनली ते करेक्ट येतंय. ठीक आहे, मग आपल्याला कसं काय कळणार की बाबा हे इक्वेशन असं आहे? म्हणून आपण इक्वेशन असं लिहिलं तरी पण ते डायमेन्शनली करेक्ट येतंय, पण ते चुकीचं आहे ना इक्वेशन काय आपलं? v² = u² + 2s. आपण अर्धवट नाही लिहू शकत v² = u² किंवा v² = 2s, असं अर्धवट नाही लिहू शकत. ठीक आहे, मग डायमेन्शनली हे सुद्धा इक्वेशन काय येतंय? बरोबर येतंय. त्यामुळे इथे आपण चुकीचं ठरवू शकतो की पुढची जी टर्म आहे म्हणजेच कोणती? 2as, ही ऍबसेंट जरी असेल ना तरी पण इक्वेशन बरोबर येतंय. ठीक आहे, त्याचं चुकतंय ना, बरोबर? काय पहा मग, if the correct equation contains some more terms of same dimension, it is not possible to know about their presence using dimensional equation. म्हणजे याच्यात हे आपल्याला काय वाटतंय? करेक्ट इक्वेशन वाटतंय, पण हे करेक्ट आहे का? नाही. त्याच्या पुढे एक टर्म आहे 2as, ही टर्म आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस थ्रू काढता येत नाही.
ठीक आहे, मग आपल्याला हेच इक्वेशन डायमेन्शनल अनालिसिस थ्रू करेक्ट वाटतं, पण ते करेक्ट आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजे याचा प्रेझेन्स आपल्याला कळत नाही, डायमेन्शनचा वापर करून याचा प्रेझेन्स आपल्याला दिसून येत नाही. जसं की पहा, एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर आहे, ते डायमेन्शनली करेक्ट येतंय, पण फॉर्म्युला काय आहे? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बरोबर, जसं इथे इक्वेशन काय आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर लिहिलं तरी ते डायमेन्शनली करेक्ट आहे, पण ह्याच्या पुढे ही जे टर्म आहे ही आपल्याला, हिचा प्रेझेन्स आपल्याला समजून नाही, ही आहे की नाही आपल्याला समजून. ठीक आहे, हे झाले लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनचा वापर करून आपण काही गोष्टी करू शकतो, व्यवस्थित करू शकतो, बट इथे हे त्यांचे लिमिटेशन्स होतात, काहीतरी डिसएडव्हान्टेजेस होतात. समजलंय? समजलंय? ठीक. नंतर कन्सेप्ट काय तुमची? एरर्स. इथून पुढे एरर्स स्टार्ट होतात. ठीक आहे, एरर्स या लेक्चर्सला शिकवलेले आहेत. बरोबर, एरर्स परत एकदा सांगते. पहा, तर काही व्हॅल्यूज ज्यावेळी तुम्ही मेजर करता, ज्यावेळी तुम्ही कॉलेजला वगैरे जाल, कॉलेजला गेल्यानंतर सगळ्यात फर्स्ट एक्सपेरिमेंट तुमचा वर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेजचा आहे. वर्नियर कॅलिपरचा यूज, स्क्रू गेजचा यूज, पहिला एक्सपेरिमेंट तोच आहे. ठीक आहे, तर याच्यात तुम्हाला मेजरमेंट घ्यायला सांगितलं जातं. ठीक आहे, आणि मेजरमेंट आपण काय म्हणतो, आपण लहानपणापासून एकच गोष्ट करत आलेलो असतो. जर सपोज आपल्याला काहीतरी मेजर करायचं, आपण एकदा मेजर करतो आणि तीच खरी व्हॅल्यू असं मानून जातो. ठीक आहे, पण ज्यावेळी तुम्ही 11-12 जाता त्यावेळी ती जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला रिपीटेड व्हॅल्यूज घ्यायला लागतात, रिपीटेड मेजरमेंट्स घ्यावे लागतात. ठीक आहे, असं का? कारण त्या मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतात. जसं की आता वर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज. वर्नियर कॅलिपरने सपोज तुम्ही हे मेजर केलं, कशाच तरी डायमीटर मेजर केलं सपोज. ठीक आहे, किंवा वर्नियर कॅलिपरने इनर डेप्थ किंवा रेडियस मेजर केलं. ठीक आहे, एक सिलेंडर होता, त्या सिलेंडरचा तुम्ही रेडियस और डायमीटर मेजर केला. ठीक आहे, डायमीटर जर मेजर करत असाल, डायमीटर सपोज आलाय 2.1 सेंटीमीटर फर्स्ट केसमध्ये. ठीक आहे, फर्स्ट रिडिंग आली तुमची 2.1 सेंटीमीटर, सेकंड रिडिंग 2.1 सेंटीमीटरच येईल असं नसता, सेकंड रिडिंग ही काही वेगळी येऊ शकते. ठीक आहे, म्हणजे काय झालं, तुमच्या काही ना त्या याच्यात काही ना काहीतरी एरर येतोय. तो एरर कसा मिनिमाइज करायचा, तो म्हणजे हा नेक्स्ट पार्ट आहे तुमचा. ठीक आहे, मग मेजरमेंटचे 3 टाइप्स माहित पाहिजेत: अॅक्युरसी, प्रिसिशन, अनसर्टेनिटी. माहिती तुम्हाला सांगितलं होतं, काय ते? अॅक्युरसी, प्रिसिशन आणि अनसर्टेनिटी. काय लक्षात येत का? अॅक्युरसी म्हणजे काय? अॅक्युरसी म्हणजे काय? ऍक्च्युअल व्हॅल्यू जी असेल त्या ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या किती जवळ येत आहे ती म्हणजे काय असते? अॅक्युरसी. प्रिसिशन म्हणजे काय? ज्या मल्टिपल मेजरमेंट तुम्ही घेता त्या मल्टिपल मेजरमेंट एकमेकांसोबत कशा जवळ येतात. ठीक आहे, डार्ट बोर्ड आहे. ठीक आहे, हे आहे सपोज 100चं. ऍक्च्युअल मेजरमेंट काय असली पाहिजे तुमची? 100 वर असली पाहिजे. ठीक आहे, मग जर आपण मॅग्नेट फेकतोय, मॅग्नेट फेकत असताना ठीक आहे काय होईल, जर ऍक्च्युअल व्हॅल्यू तुमची ही आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या क्लोज पडतंय, तर हे काय तुमचं अॅक्युरसी. पण प्रिसिशन म्हणजे काय? प्रिसिशन म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या क्लोज नाही पडत ते, पण आपण जेव्हा पण टाकतोय त्यावेळी एकच व्हॅल्यू येते. ठीक आहे, जेव्हा आपण टाकतोय त्यावेळी ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय एकमेकांच्या जवळ, ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या नसल्या तरी चालते, पण एकमेकांच्या खूप जवळ. याचा अर्थ तिथं काय? प्रिसिशन. ठीक आहे, अॅक्युरसी म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या जवळ, प्रिसिशन म्हणजे मेजर्ड व्हॅल्यूच्या जवळ, आणि अनसर्टेनिटी म्हणजे कुठेही पडेल. ठीक आहे, अनसर्टेन म्हणजे इथे पण असेल, इथे असेल, इथे असेल. या अनसर्टन व्हॅल्यूज मध्ये काय असणार आहेत? एरर्स असणार आहेत. मग ते एरर्स कशामुळे येऊ शकतात? एरर्स बऱ्याच गोष्टींनी येऊ शकतात. फर्स्ट, इन्स्ट्रुमेंटल एरर येऊ शकतं, इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी खराबी आहे. ठीक आहे, जर डार्ट बोर्डचा तो मॅग्नेटच वेगळ्या पद्धतीने चिटकवलाय, ठीक आहे, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये खराबी आहे. जसं की सपोज थर्मोमीटर आहे, थर्मोमीटरने टेम्परेचर चेक करताय, पण थर्मोमीटर मध्येच काहीतरी खराबी आहे, तर इन्स्ट्रुमेंटल एरर आला, इन्स्ट्रुमेंट खराब आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर झाला तो. ठीक आहे, नेक्स्ट काय? एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन मेजरमेंट. मेजरमेंट घेताय पण इम्परफेक्टली फेकताय. जर सपोज याच्यात तुम्हाला 100 ला मारायचंय, पण तुम्ही इम्परफेक्शन येत आहे तुमच्या याच्यात, आणि तुम्ही काय करताय, सपोज इथे 10 आहे, 10 ला मारताय. ठीक आहे, इम्परफेक्ट मेथड झाली ना तुमची, मेजरमेंट मध्ये इम्परफेक्शन आहे काहीतरी. ठीक आहे, आणि लास्ट काय? पर्सनल एरर. काहीतरी पर्सनल एरर करताय, म्हणजे काय? की डार्ट बोर्डवर तुम्ही टाकताय खरं, पण तुम्हाला ते वाचताच येत नाही. जसं की थर्मोमीटर वाचताच येत नाहीये, किंवा जर थर्मोमीटर वाचायचंय आणि थर्मोमीटर तुम्ही आय लेवलच्या वरती ठेवलंय, ठीक आहे, म्हणजे काय होईल, तुम्हाला ती व्हॅल्यू थोडीशी कमी दिसेल. आय लेवलला ठेवलं तर व्हॅल्यू बरोबर दिसणार, आय लेवलच्या खाली ठेवलं व्हॅल्यू थोडीशी अजून वर दिसणार. ठीक आहे, 30 मेजरमेंट दाखवतोय तर खाली ठेवलं 32 दाखवू शकते, 35 दाखवू शकते, वरती ठेवलं तर 20
29 दाखवेल, 28 दाखवेल. बरोबर. म्हणजे काय, तुम्ही पर्सनल एरर करताय, तुम्हाला मेजरमेंट कसे घ्यायचे हे माहित नाही. ठीक आहे. असे वेगवेगळ्या टाईपचे एरर्स येऊ शकतात. इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी खराब येते, किंवा मग काहीतरी तुम्ही इन्स्ट्रुमेंट युज करताना चुकताय, किंवा मग तुम्ही पर्सनली काहीतरी एरर करताय. ठीक आहे. आणि ज्याच्या व्यतिरिक्त काहीतरी असेल त्यांना काय म्हणणार, रॅन्डम एरर. मग हे जे रॅन्डम एरर आहे, रॅन्डम एरर जर तुम्हाला काढता नाही आले, रॅन्डम एरर्स काढायचे कसे, तर रॅन्डम एरर्स जर येत असतील एखाद्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, जसं की इथे 2.1 येत आहे आणि 2.29 येत आहे, खूप निग्लिजिबल किंवा थोडासा एरर आहे. तो जो थोडा एरर आहे, तो थोडा एरर काय करायचा, आपल्याला काढायचा आहे. मग तो थोडा एरर कसा काढणार, तुम्ही एस्टिमेट करणार, त्याला अनालाइज करणार. ठीक आहे. त्याचं काय करणार, मीन घेणार. ओके. तर कन्सेप्ट काय, एस्टिमेशन ऑफ एरर्स. एस्टिमेट करायचे एरर्स तुम्हाला. ठीक आहे. एरर्स एस्टिमेट करणं म्हणजे काय, एरर्स कसे काढून टाकायचे, किंवा एखादी इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जर मला माहितीये की त्यात 1% एरर आहे. ठीक आहे. एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, त्यात मला जर माहितीये 1%चा एरर आहे, तर ज्यावेळी मी 100 सेंटीमीटर मोजेल, लेंथ आहे, लेंथ मध्ये सांगितलंय मला की 1 सेंटीमीटरचा एरर आहे, ज्यावेळी मी 100% मोजेल, 100 सेंटीमीटर मोजेल, त्यावेळी मला काय माहितीये, त्यात प्लस ऑर मायनस 1% एरर आहे. जर सपोज मला माहितीये की +1% एरर आहे, याचा अर्थ मी 100 सेंटीमीटर मोजणारच, पण त्याच्यात +1 ऍड करणार, याचा 1% ऍड करून देणार. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअल मेजरमेंट किती आहे, 101. पर्सेंटेज एरर काढणं म्हणजे. ठीक आहे. एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं पर्सेंटेज एरर जो आहे तो 0.1 असेल तर इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं आहे, पण जर पर्सेंटेज एरर 2च्या पुढे गेला तर इन्स्ट्रुमेंट मध्ये काही ना काहीतरी खराबी आहे. समजलंय. आता ते एरर्स एस्टिमेट करायचे. एरर्स एस्टिमेट करण्यासाठी एक मेजरमेंट घेऊ सपोज आपण. जर कन्सिडर करा की तुम्ही वर्नियर कॅलिपर थ्रू, जो तुमचा एक्सपेरिमेंट आहे, वर्नियर कॅलिपर थ्रू डायमीटर मोजताय.